चांडोली खुर्द गावचे उद्योजक मनोहर बंडू इंदोरे यांनी पिंपळगाव पंचायत समिती गणातून आगामी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून त्या दृष्टीने त्यांनी गावागावात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। त्यांच्या या संपर्क दौऱ्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। मनोहर इंदोरे यांचा जीवन प्रवास संघर्षमय असून तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो। लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे बालपण मामाच्या गावी गेले। मामांनी गावी घर बांधून दिल्यानंतर ते आपल्या मूळ चांडोली खुर्द गावी परतले। सुरुवातीच्या काळात त्यांनी दुसऱ्याची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पुढे हॉटेल व्यवसाय सुरू केला। त्यानंतर मुंबईत फुलांचा व्यवसायही त्यांनी यशस्वीपणे उभारला। मात्र मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मन न रमत असल्याने त्यांनी पुन्हा गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला। गावी आल्यानंतर त्यांनी गोपालन व्यवसाय सुरू केला। आज त्यांच्या गोठ्यात 30 ते 40 गायी असून त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे त्यांना उत्कृष्ट गोपालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। यानंतर त्यांनी ट्रॅक्टर, जेसीबी आणि पोकलेन यांसारख्या यंत्रसामग्रीत गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार केला आहे। विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पुरतेच न थांबता आपल्या मित्रांनाही व्यवसायात उतरवले आहे आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या। आज मनोहर इंदोरे हे एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात असून त्यांना समाजकार्याची विशेष आवड आहे। ग्रामीण भागाचा विकास, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकरी आणि पशुपालकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांनी पिंपळगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या ते गावोगावी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या साधेपणा, संघर्षमय जीवन प्रवास आणि विकासाभिमुख विचारांमुळे नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। आगामी काळात त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पिंपळगाव पंचायत समिती गणातील निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत। सेठ नमस्ते। रामकृष्ण हरी। मी मनोहर बंडू इंदोरे, चांडोली खुर्द हे माझं गाव आणि माझा जन्म पिंपळगावला झाला आणि तिकडं माझी परिस्थिती, वडील वारल्यानंतर मी 1.5 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी गरिबीची परिस्थिती मामाच्याकडे मी 13-14 वर्ष काढली। त्याच्यानंतर मामांनी त्यांनी आम्हाला छोटंसं घर बांधून दिलं आणि नंतर आमच्या चांडोली या ठिकाणी निवासस्थानी आमच्या पोच केलं आम्हाला। आणि तिथून पुढे मी दुसऱ्यांची शेती वाट्याने करायचं, पाणी नसायचं त्यावेळेला, मग कोणाची शेती वाट्याने करता करता मग असं वाटलं का आपण काहीतरी करावं आणि मग मी छोटंसं हॉटेल आमच्या गावामध्ये चालू केलं। 150-200 रुपये धंदा व्हायचा त्यावेळेला। आणि त्याच्यानंतर मग मुंबईला गेलो। मुंबईला गेल्यानंतर फुलाचा व्यवसाय 200 रुपये रोजाने मी कामाला राहिलो आणि त्याच्यानंतर हळूहळू असं वाटायला लागलं इथंसुद्धा मुंबईला काही नाही आणि मग चला गावाला गेल्यानंतर मी सुशिक्षित बेकार म्हणून PMRYचं लोन केलं। बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं 2000 रुपयाला आणि त्याच्यानंतर PMRYचं लोन केल्यानंतर मी गाई व्यवसाय करायचा हे निश्चय धरला आणि त्याच्यानंतर थोडं एक गाई वाढवत गेलो आणि अशा पद्धतीनं माझ्या 30-40 गायी झाल्या। मला जिल्ह्याचा आदर्श गोपालक पुरस्कार भेटला। त्याच्यानंतर मी हळू असं वाटलं का छोटंसं घर बांधावं म्हणून मी बऱ्यापैकी घर बांधलं। त्याच्यानंतर मी ट्रॅक्टर घ्यायचा निश्चय केला। ट्रॅक्टर घेतल्यानंतर हळूहळू परत असं वाटलं की JCB घ्यावा। JCB घेतल्यानंतर 3-4 वर्ष झाली, मग जिद्द चिकाटी वाढली, पोकलँड घ्यावं वाटलं। माझ्याबरोबरच्या मित्रांना पण JCB घ्यायला लावली, पोकलँड घ्यायला लावलं, धंद्यात उतरवलं आणि तिथून पुढे माझी प्रगती वाढत गेली आणि माझ्या मुलांची लग्न कार्य हळूहळू होत गेली आणि चांगल्या ठिकाणी ते सेटल झाले सर्व। आणि त्याच्यानंतर मला थोडंसं आता सगळंच काय झाले तर मग आता मला थोडी समाजकारणाची ओढ लागली आणि समाजाचं काहीतरी मी देणं लागतो म्हणून मी समाजकारणामध्ये उतरायचा निश्चय केला आहे। आता तुम्ही गावोगावी फिरताय, याचं कारण काय? मी गावोगावी फिरतो, मला पाठिंबा कसा आहे, मी उमेदवारीला जरी इच्छुक असेल तर समाजाचा मला पाठिंबा आहे का, याच्यासाठी मी गावोगावी फिरतो।
तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.